1919च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केलेली होती? अ. मुडीमन कमिटी, ब. सायमन कमिटी, क. लॉर्ड मेकाले कमिटी, ड. हंटर कमिटी. ऑप्शन 1 फक्त अ, ऑप्शन 2 फक्त ब, ऑप्शन 3 फक्त ब आणि क, ऑप्शन 4 फक्त क आणि ड. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1 फक्त अ. लॉर्ड हार्डिंग 1844 ते 1848 यांच्या काळात कोणतं पहिलं युद्ध झालं? ऑप्शन 1 इंग्रज व मराठा युद्ध, ऑप्शन 2 इंग्रज शीख युद्ध, ऑप्शन 3 इंग्रज अफगाण युद्ध, ऑप्शन 4 इंग्रज मुघल युद्ध. क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 इंग्रज शीख युद्ध. कायमधारा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला? अ. शेतकरी, ब. जमीनदार, क. कारखानदार, ड. कारागीर. ऑप्शन 1 फक्त अ आणि ब, ऑप्शन 2 फक्त क आणि ड, ऑप्शन 3 फक्त अ, ऑप्शन 4 फक्त ब. प्रश्नाचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला लजपत राय यांचा संबंध नाही? अ. त्यांनी पंजाब हे वृत्तपत्र प्रकाशित केलं, ब. त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले, क. वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेझिस्टन्स थिअरीचा सिद्धांत मांडला, ड. पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं. ऑप्शन नंबर 1 केवळ अ आणि ब, ऑप्शन नंबर 2 केवळ क, ऑप्शन नंबर 3 केवळ क आणि ड, ऑप्शन नंबर 4 केवळ ब. प्रश्नाचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 केवळ क. खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा. अ. त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढले, ब. सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला, क. त्यांना संगीत विषयाची आवड होती. ऑप्शन 1 बाबा पद्मनजी, ऑप्शन 2 गोपाळहरी देशमुख, ऑप्शन 3 विष्णुशास्त्री पंडित, ऑप्शन 4 वरीलपैकी कोणतेही नाही. प्रश्नाचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी कोणतेही नाही. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? अ. शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या, ब. इसवी सन 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारनं कैसरे हिंद ह्या पदवीनं सन्मान केला, क. इसवी सन 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली, ड. ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. ऑप्शन 1 हिंदू लेडी डॉक्टर रखमाबाई, ऑप्शन नंबर 2 पंडिता रमाबाई, ऑप्शन नंबर 3 रमाबाई रानडे, ऑप्शन नंबर 4 डॉक्टर आनंदीबाई जोशी. प्रश्नाचा करेक्ट आन्सर रमाबाई रानडे. सन 1915 मध्ये महात्मा गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? अ. बिहारमधील चंपारण्यातील निळीचा प्रश्न, ब. खेडा येथील शेतकऱ्यांचा शेतसारा प्रश्न, क. अहमदाबाद शहरातील मिल मजूर आणि मालक यांच्यातील संघर्ष, ड. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची निर्मिती करणं. ऑप्शन नंबर 1 अ, ब आणि क, ऑप्शन नंबर 2 अ, क आणि ड, ऑप्शन नंबर 3 ब, ड आणि क, ऑप्शन नंबर 4 अ, ब, क आणि ड. प्रश्नाचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 1 अ, ब आणि क. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? अ. कृष्णारामा कुऱ्हाडे, ब. वी. स. पागे, क. गोविंद खोत, ड. डॉक्टर य. कृ. सोहनी. ऑप्शन नंबर 1 फक्त अ आणि ब, ऑप्शन नंबर 2 फक्त ब आणि क, ऑप्शन नंबर 3 फक्त ब, क आणि ड, ऑप्शन नंबर 4 वरील सर्व बरोबर. प्रश्नाचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 4 वरील सर्व बरोबर. महाराष्ट्रातील 1857च्या उठावासंदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले, ब. कोल्हापुरात 31 जुलै 1857 रोजी 21व्या आणि 28व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले, क.
नरगुंदच्या भावे या संस्थानिकांचा दत्तक पुत्र अमान्य झाल्याने मे 1858 मध्ये त्यांनी बंड केले. ड. 11 एप्रिल 1858 रोजी आंबापाणीच्या लढाईत भिल्लांचा पराभव झाला. ऑप्शन नंबर 1 फक्त अ आणि ब. ऑप्शन नंबर 2 फक्त क आणि ड. ऑप्शन नंबर 3 फक्त अ, ब आणि क. ऑप्शन नंबर 4 फक्त ब, क आणि ड. प्रश्नाचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 फक्त क आणि ड. जोड्या लावा. राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने व ठिकाण. अ. काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 कलकत्ता. ब. काँग्रेसचे तिसरे अधिवेशन 1887 मद्रास. क. काँग्रेसचे चौथे अधिवेशन 1888 अलाहाबाद. ड. काँग्रेसचे पाचवे अधिवेशन 1889 मुंबई. अध्यक्ष 1 बद्रुद्दीन तय्यबजी. 2 विल्यम वेडरबर्न. नंबर 3 दादाभाई नौरोजी. 4 जॉर्ज यूल. ऑप्शन नंबर 1 अ 3 ब 1 क 4 ड 2. ऑप्शन नंबर 2 अ 2 ब 3 क 1 ड 4. ऑप्शन नंबर 3 अ 4 ब 2 क 3 ड 1. ऑप्शन नंबर 4 अ 1 ब 4 क 2 ड 3. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अ 3 ब 1 क 4 आणि ड 2. थंड हवेचे ठिकाण आणि जिल्हा या संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? ऑप्शन नंबर 1 पाल जळगाव. ऑप्शन नंबर 2 तोरणमाळ धुळे. ऑप्शन नंबर 3 महाबळेश्वर सातारा. ऑप्शन नंबर 4 लोणावळा पुणे. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 तोरणमाळ धुळे. खालील विधानांमधून चुकीचे विधान ओळखा. ऑप्शन नंबर 1 वर्धा व वैनगंगा या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्येस आहे. ऑप्शन नंबर 2 कान्हा, पेंच, बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. ऑप्शन नंबर 3 वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, आरणा, वाघाडी आणि खोळी या उपनद्या येऊन मिळतात. ऑप्शन नंबर 4 तावरजा, तोरणा, मन्याड, गिरणा इत्यादी मांजरा नदीच्या उपनद्या गोदावरीस येऊन मिळतात. सेट क्रमांक डी साठी हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. कोपेन यांनी केलेल्या हवामान वर्गीकरण विभागानुसार भारताच्या पश्चिम किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? मुंबईच्या दक्षिणेकडे. ऑप्शन नंबर 1 AW उष्णकटिबंधीय सवाना प्रकार. ऑप्शन 2 AS कोरड्या उन्हाळ्यासह मान्सूनचा प्रकार. ऑप्शन 3 AMW कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार. ऑप्शन नंबर 4 BSHW अर्धशुष्क स्टेपी प्रकार. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 AMW कमी कोरड्या हिवाळ्यासह मान्सून प्रकार. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे किंवा आहेत? अ. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्य नेपाळी सीमेला लागून आहेत. ब. नेपाळ हा एक भूपरिवेष्टित देश आहे जो चीन आणि भारत या दोन महाकाय देशामध्ये वसलेला आहे. क. भूतान हा देश नेपाळ देशाचा शेजारी देश आहे. ऑप्शन नंबर 1 अ आणि ब. ऑप्शन नंबर 2 ब आणि क. ऑप्शन नंबर 3 क आणि अ. ऑप्शन नंबर 4 फक्त क. ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 क आणि अ. योग्य जोड्या जुळवा. खनिजे आणि उत्खनन क्षेत्र. खनिजे अ. मॅंगनीज, ब. लोह खनिज, क. बॉक्साइट, ड. क्रोमाइट. उत्खनन क्षेत्र 1 नंबर सुरजागड, 2 नंबर जानोली, 3 नंबर चिखला, 4 नंबर उदगिरी. जोड्यांचे करेक्ट ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 अ ची जोडी 3 नंबरला, ब ची जोडी 4 नंबर, क ची जोडी 2 नंबर, ड ची जोडी 1 नंबर. ऑप्शन नंबर 2 अ ची जोडी 1 नंबर, ब ची जोडी 2 नंबर, क ची जोडी 4 नंबर आणि ड ची जोडी 3 नंबर. ऑप्शन नंबर 3 अ ची जोडी 3 नंबर, ब ची जोडी 1 नंबर, क ची जोडी 4 नंबर, ड ची जोडी 2 नंबर. ऑप्शन नंबर 4 अ ची जोडी 3 नंबर, ब ची जोडी 1 नंबर, क ची जोडी 2 नंबर आणि ड ची जोडी 4 नंबर. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 अ ची जोडी 3, ब ची जोडी 1, क ची जोडी 4 आणि ड ची जोडी 2.
खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2025 चे उद्दिष्ट नाही? अ. मासेमारीची सामाजिक, भौतिक आणि आर्थिक सुरक्षा. मासेमाराचे उत्पन्न 4 पटीने वाढवणे. क. शाश्वत पद्धतीनं मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर. ड. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे. सर्वच प्रमुख उद्दिष्टे आहेत. ऑप्शन नंबर 2 फक्त अ, क आणि ड उद्दिष्ट आहेत, ब उद्दिष्ट नाही. ऑप्शन नंबर 3 फक्त अ आणि क उद्दिष्टात नाहीत. ऑप्शन नंबर 4 फक्त क आणि ड उद्दिष्टात नाही. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 फक्त अ, क आणि ड उद्दिष्ट आहेत, ब हे उद्दिष्ट नाही. भारतामध्ये प्रथम क्लोन म्हणजेच कृतक पद्धतीनं जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव डॅश हे होते. ऑप्शन नंबर 1 कपिला. ऑप्शन नंबर 2 सरस्वती. ऑप्शन नंबर 3 लुनी. ऑप्शन नंबर 4 गंगा. आणि ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 गंगा. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक कार्यसूची आराखडा 2015 नुसार शाश्वत विकासाची किती उद्दिष्ट निश्चित केली गेली आहेत? ऑप्शन नंबर 1 17. ऑप्शन नंबर 2 15. ऑप्शन नंबर 3 20. ऑप्शन नंबर 4 10. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 17. यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम अशा क्रमात मांडा. नद्या सिंध, चंबळ, बेटवा आणि केन. यासाठी योग्य पर्याय आहेत ऑप्शन नंबर 1 सिंध, चंबळ, केन, बेतवा. ऑप्शन नंबर 2 केन, बेतवा, सिंध आणि चंबळ. ऑप्शन नंबर 3 केन, सिंध, बेटवा, चंबळ. ऑप्शन नंबर 4 केन, चंबळ, बेटवा आणि सिंध. ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 केन, बेटवा, सिंध आणि चंबळ. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 नुसार महाराष्ट्रातील महामार्गांवर किती अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स बसवले जातील? ऑप्शन नंबर 1 25 किलोमीटर. ऑप्शन नंबर 2 40 किलोमीटर. ऑप्शन नंबर 3 50 किलोमीटर. ऑप्शन नंबर 4 100 किलोमीटर. आणि ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 25 किलोमीटर. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NPSM डॅश पंचवार्षिक योजनेत तयार करण्यात आले. ऑप्शन नंबर 1 9व्या. ऑप्शन नंबर 2 10व्या. ऑप्शन नंबर 3 11व्या. ऑप्शन नंबर 4 12व्या. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 11व्या. पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. अ. राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार पातळी यावरील प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार ज्या धोरणानुसार आपल्या खर्च विषयक आणि महसूल विषयक कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करते त्या धोरणास चलन विषयक धोरण असे म्हणतात. ब. अर्थव्यवस्थेचे कार्य सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने राजकोषीय धोरणाला 1929 ते 33च्या महामंदीनंतरच्या काळात अधिक महत्त्व प्राप्त झाले. त्यामध्ये J.M. केन्स यांचे मोठे योगदान आहे. ऑप्शन नंबर 1 फक्त अ. ऑप्शन नंबर 2 फक्त ब. ऑप्शन नंबर 3 दोन्ही योग्य. ऑप्शन नंबर 4 दोन्ही अयोग्य. प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 फक्त ब. पुढीलपैकी बरोबर जोडी कोणती ते शोधा. ऑप्शन नंबर 1 14वा वित्त आयोग Y.V. रेड्डी. ऑप्शन नंबर 2 10वी पंचवार्षिक योजना 2003 ते 2008. ऑप्शन नंबर 3 सीमा शुल्कातील घट, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. ऑप्शन नंबर 4 2022 ते 2023 मधील केंद्र सरकारची वित्तीय तूट डॅश स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 5.8%. आणि ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 14वा वित्त आयोग Y.V. रेड्डी. खालीलपैकी कोणता पर्याय दिनांक 14/8/2018 पासूनच्या विस्तारित प्रधानमंत्री जनधन योजनेतील 3 प्रमुख सुधारणा योग्यरित्या दर्शवतो? ऑप्शन नंबर 1 ओव्हरड्राफ्ट म्हणजेच ओडी मर्यादा वाढवली, विमा संरक्षण कमी केले, वयोमर्यादा अपरिवर्तित ठेवली. ऑप्शन नंबर 2 ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा कमी केली, विमा संरक्षण वाढवले, अटी जोडल्या. ऑप्शन नंबर 3 ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा वाढवली,
विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा वाढवली. ऑप्शन नंबर 4 ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा वाढवली, विमा संरक्षण अपरिवर्तित ठेवले, अटी जोडल्या. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ओव्हरड्राफ्ट ओडी मर्यादा वाढवली, विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा वाढवली. 1991 मध्ये स्थापन झालेली एम नरसिंह समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर 1 वस्तू बाजारातील सुधारणा, ऑप्शन नंबर 2 रुपयाची परिवर्तनीयता, ऑप्शन नंबर 3 औद्योगिक आजारपण, ऑप्शन नंबर 4 वित्तविषयक सुधारणा. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 वित्तविषयक सुधारणा. सरकारने मे 2016 मध्ये राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन म्हणजेच FRBM कायद्याचा आढावा घेण्यासाठी डॅश यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची समिती नियुक्त केली. ऑप्शन नंबर 1 LK झा, ऑप्शन नंबर 2 NK सिंग, ऑप्शन नंबर 3 राजा चेलिया, ऑप्शन नंबर 4 M नरसिंहम. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 M नरसिंहम. नीती आयोग स्थापना डॅश या दिवशी झाली. ऑप्शन नंबर 1 1 जानेवारी 2015, ऑप्शन नंबर 2 15 ऑगस्ट 2014, ऑप्शन नंबर 3 26 जानेवारी 2015, ऑप्शन नंबर 4 1 एप्रिल 2014. ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे 1 जानेवारी 2015. दारिद्र्य रेषेच्या व्याख्यांचं स्पष्टीकरण कोणत्या समितीनं केलं? अ तेंडुलकर समिती, ब रंगराजन समिती, क विजय केळकर समिती, ड RN मल्होत्रा समिती. ऑप्शन नंबर 1 फक्त अ, ऑप्शन नंबर 2 फक्त अ आणि ब, ऑप्शन नंबर 3 फक्त क, ऑप्शन नंबर 4 फक्त ड. ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 फक्त अ आणि ब. भारताच्या औद्योगिक धोरणाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? अ 1948च्या औद्योगिक धोरणाने भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ब 1948च्या औद्योगिक धोरणापेक्षा 1956च्या औद्योगिक धोरणाने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना व त्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिल्याचं दिसून येते. क 1991च्या धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रासाठी फक्त 17 उद्योग राखून ठेवले. ऑप्शन नंबर 1 फक्त अ, ऑप्शन नंबर 2 फक्त अ आणि ब, ऑप्शन नंबर 3 फक्त क, ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 फक्त क. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टात समाविष्ट आहे. अ स्थूल प्रजनन दर घटविणे, ब 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे, क स्त्री पुरुष लिंगभाव समानता आणणे, ड 2045 पर्यंत 100% नागरीकरण साध्य करणे. ऑप्शन नंबर 1 फक्त अ आणि ब, ऑप्शन नंबर 2 फक्त ब आणि ड, ऑप्शन नंबर 3 फक्त अ आणि क, ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 फक्त अ आणि ब. सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष डॅश हे आहेत. अ विशिष्ट कालावधीत कर्ज शून्य असावे, ब भविष्यातील कर्ज GDP गुणोत्तर आजच्या कर्जाच्या GDP गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी केले पाहिजे, क भविष्यासाठी कर्ज GDP गुणोत्तर आजच्या गुणोत्तरावर निश्चित केले जाऊ शकते. ऑप्शन नंबर 1 अ आणि ब, ऑप्शन नंबर 2 ब आणि क, ऑप्शन नंबर 3 अ आणि क, ऑप्शन नंबर 4 अ ब आणि क. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अ ब आणि क. अन्नधान्याचे बफर स्टॉक डॅश करिता असतात. अ किमतीतील चढ उतार मर्यादित करण्यासाठी, ब अन्नधान्य निर्यात, क बियाणे पुरवठा, ड खुल्या बाजारात विकण्यासाठी. ऑप्शन नंबर 1 अ, ऑप्शन नंबर 2 अ आणि ड, ऑप्शन नंबर 3 ब, ऑप्शन नंबर 4 क. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अ. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची म्हणजेच नाबार्डची स्थापना कधी झाली? ऑप्शन नंबर 1 1 एप्रिल 1935, ऑप्शन नंबर 2 12 जुलै 1982, ऑप्शन नंबर 3 2 ऑक्टोबर 1982, ऑप्शन नंबर 4
1 मे 1960. ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 12 जुलै 1982. आरबीआयच्या कोणत्या कायद्यानुसार शेड्यूल्ड बँक आणि नॉन शेड्यूल्ड बँक असे वर्गीकरण केले जाते? ऑप्शन नंबर 1 आरबीआय ऍक्ट 1930, ऑप्शन नंबर 2 आरबीआय ऍक्ट 1934, ऑप्शन नंबर 3 आरबीआय ऍक्ट 1956, ऑप्शन नंबर 4 बँकिंग नियमन कायदा 1949. ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 आरबीआय ऍक्ट 1934. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील तिसरा टप्पा कोणता? अ जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त, ब लोकसंख्येची जलद वाढ, क मृत्यूदरात लक्षणीय वाढ, ड जन्मदरात लक्षणीय घट. ऑप्शन नंबर 1 फक्त अ, ऑप्शन नंबर 2 फक्त अ आणि ब, ऑप्शन नंबर 3 फक्त क, ऑप्शन नंबर 4 फक्त ड. ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 फक्त ड. पीएम धनधान्य कृषी योजना म्हणजेच PMDDKY याबाबत खालीलपैकी योग्य कथन कोणते आहे किंवा ओळखा? अ केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 रोजी PMDDKY योजनेला मंजुरी दिली. ब ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे. ऑप्शन नंबर 1 अ आणि ब दोन्हीही, ऑप्शन नंबर 2 फक्त ब, ऑप्शन नंबर 3 फक्त अ, ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी नाही. ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 फक्त अ. सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद 2025 ही 4 ते 6 नोव्हेंबर 2025 दरम्यान डॅश ह्या ठिकाणी झाली. ऑप्शन नंबर 1 दोहा कतार, ऑप्शन नंबर 2 जिनेव्हा स्वित्झर्लंड, ऑप्शन नंबर 3 दिल्ली भारत, ऑप्शन नंबर 4 कराची पाकिस्तान. ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 दोहा कतार. खालीलपैकी कोणत्या क्रीडापटूंना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं? अ रवी अश्विन, ब हरविंदर सिंग, क IM विजयन, ड PR श्रीजेश. निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारे खालीलपैकी कोणते एक एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे? ऑप्शन नंबर 1 इलेक्ट ॲप, ऑप्शन नंबर 2 ECI नेट, ऑप्शन नंबर 3 DIGLC, ऑप्शन नंबर 4 ECI इझी. ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 ECI नेट. राष्ट्रीय प्रगतीतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी 43व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? ऑप्शन नंबर 1 श्री देवेंद्र फडणवीस, ऑप्शन नंबर 2 श्री एकनाथ शिंदे, ऑप्शन नंबर 3 श्री नितीन गडकरी, ऑप्शन नंबर 4 श्री अजित पवार. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 श्री नितीन गडकरी. 2025च्या ड्युरँड कपमध्ये कोणता संघ उपविजेता ठरला? ऑप्शन 1 नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब, ऑप्शन नंबर 2 डायमंड हार्बर फुटबॉल क्लब, ऑप्शन नंबर 3 मोहन बागान फुटबॉल क्लब, ऑप्शन नंबर 4 केरला ब्लास्टर्स फुटबॉल क्लब. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 डायमंड हार्बर फुटबॉल क्लब. कोणत्या शहरात 11वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस पार पडली? ऑप्शन नंबर 1 बँकॉक, ऑप्शन नंबर 2 बर्मा, ऑप्शन नंबर 3 सिंगापूर, ऑप्शन नंबर 4 व्हिएनतियान. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 व्हिएनतियान. अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले? ऑप्शन नंबर 1 महेश कोठारे, ऑप्शन नंबर 2 अशोक सराफ, ऑप्शन नंबर 3 सई परांजपे, ऑप्शन नंबर 4 सचिन पिळगावकर. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 सई परांजपे. 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन नंबर 1 प्राध्यापक उमा कांजीलाल, ऑप्शन नंबर 2 प्राध्यापक उज्ज्वला चक्रदेव, ऑप्शन नंबर 3 डॉक्टर सुजाता शाही, ऑप्शन नंबर 4 प्राध्यापक संगीता शुक्ला. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 प्राध्यापक उमा कांजीलाल.
देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर जिल्ह्यातील डॅश गावात सुरू केली आहे. ऑप्शन नंबर 1 हिंगणा, ऑप्शन नंबर 2 कळमेश्वर, ऑप्शन नंबर 3 वद्धभमा, ऑप्शन नंबर 4 बेलत्रोडी. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 वद्धमना. हैदराबाद येथे झालेल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेतील मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ओपल सुचता चुआंगसरी कोणत्या देशाची आहे? ऑप्शन नंबर 1 मलेशिया, ऑप्शन नंबर 2 इंडोनेशिया, ऑप्शन नंबर 3 थायलंड, ऑप्शन नंबर 4 फिलिपिन्स. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 थायलंड. खालीलपैकी योग्य कथन ओळखा. अ. निसार नासा इस्रो सिंथेटिक ॲपर्चर रडार हे मिशन हा इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे. ब. निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट हे भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था, महासागरीय प्रदेशांचे अध्ययन करणे हे आहे. ऑप्शन नंबर 1 फक्त अ, ऑप्शन नंबर 2 फक्त ब, ऑप्शन नंबर 3 अ व ब दोन्हीही, ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी एकही नाही. ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 फक्त अ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थींसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित केलेली आहे? ऑप्शन नंबर 1 2.5 लाख पेक्षा कमी, ऑप्शन नंबर 2 4.5 लाख पेक्षा कमी, ऑप्शन नंबर 3 1.5 लाख पेक्षा कमी, ऑप्शन नंबर 4 8.5 लाख पेक्षा कमी. ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 2.5 लाख पेक्षा कमी. सर्वोच्च न्यायालयाने 12 सप्टेंबर 2025 मध्ये घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना आवासाचा अधिकाराला संविधानाच्या कुठल्या अनुच्छेदानुसार मूलभूत अधिकार म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन नंबर 1 अनुच्छेद 19, ऑप्शन नंबर 2 अनुच्छेद 21, ऑप्शन नंबर 3 अनुच्छेद 20, ऑप्शन नंबर 4 अनुच्छेद 32. ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 अनुच्छेद 21. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आला? ऑप्शन नंबर 1 ग्रामपंचायत रोहिणी, ऑप्शन नंबर 2 ग्रामपंचायत कवठे महापैर, ऑप्शन नंबर 3 ग्रामपंचायत हिवरे बाजार, ऑप्शन नंबर 4 ग्रामपंचायत रायगड सिद्धी. ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 ग्रामपंचायत रोहिणी.